हाय यूट्यूब फॅमिली. 2 ते 3 दिवस झालं बघा व्हिडिओचा जरा प्रॉब्लेम येत होता करायला. म्हणजे शिर्डीला गेलतो, जरा वडिलाचं ऑपरेशन होतं त्यानिमित्तानं. आणि तिथं म्हणजे एक व्हिडिओ आपण केलेला आहे, तर ते तुम्हाला आज किंवा उद्या बघायला भेटेलच. असं म्हणजे पूर्ण हॉस्पिटलचा व्हिडिओ आहे. एखाद्याचं ऑपरेशन कुठल्याही आजाराचं, म्हणजे माणसांचं कुठल्याही आजाराचं, म्हणजे असं माणसाचं नव्हतं, स्त्रियांचं, ते सगळ्यांचंच, लहान मुलांचं, सगळ्यांचं ऑलराऊंडर. म्हणजे कुठलाही आजार असू दे तुमचा, त्याच्यावर एकदम मोफत सगळे इलाज होतात बघा. तिथे एकदम मस्त सुविधा आहे आणि एकदम मस्त हॉस्पिटल आहे. तुम्ही गेला ना तर तुम्हाला म्हणजे पहिलं सुरुवातीला कन्फ्यूज होताल बाबा, कुठं काय करायचं आहे, कुठं फॉर्म भरायचा आहे, काय करायचं आहे. योजनेत बसवायचं म्हणलं तरी पण बसतंय, आणि ट्रस्टमार्फत जरी करायचं म्हणलं तरी करता येतं मित्रांनो. त्याच्यात 2 हॉस्पिटल आहेत, तिथं 2-3 प्रकार आहेत. हॉस्पिटलमध्ये 2-3 प्रकार आहेत ऑपरेशनची किंवा तुमच्या आजाराची. ती तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊन जर का केलं ना तर सगळं काय व्यवस्थित होईल. 2 दिवस तिकडंच होतो मी. आणि आपल्याला आज सकाळी आलोय बघा मी पाठ. आणि आपल्याला बघा 2 ते 3 दिवस झाले मी तिकडंच होतो. आज आलोय म्हणजे 3ऱ्या दिवशी इकडं पंढरपूरला आलेलो आहे. 2 रात्री तिकडं होतो, 3ऱ्या दिवशी इकडं मी आलो. पूर्ण म्हणजे 2 दिवस तिथंच होतो. आणि ही मॅडम रुसून बसली, ती मला नेलं नाही नाही. आणि तसल्यात अजून इंस्टावर फेसबुकवर कमेंट टाकली ती, दादा तुम्ही एकटंच फिरायला लागलाय का? मी इंस्टाला व्हिडिओ केलता ना की म्हणजे ही कुठलं बस स्टँड आहे असं सांगा. आणि साईबाबा आहे तिथला व्हिडिओ केलेला होता. तर कमेंट आले की दादा तुम्ही एकटंच फिरायला लागलाय, ताईला का आणलं नाही बघा. त्यांना सुद्धा माझी काळजी आहे, पण तुम्हाला नाही एकटीला सोडून गेलाय. आणि ती शाळेत गेली तेव्हा पळत आली लगेच. मला नाही आल्यात मम्मी चल तू पण शाळेत बसायला. दप्तर कुठे ठेवलंय? शाळा कुठं सुटली? आता शाळा भरली आहे, मला घ्यायला आले तिनं. आणि मम्मी मी आले म्हणून अजून. शाळेत कोण बसायचं? तर दिदू आले बघा शाळेतनं, लगेच माघारी पळून आले. दिदू शाळेत आज दहीहंडी करायची आहे बघा. त्यामुळं दिदूचं काय आवरलं नाही, काय नाही. दिदू का आवरून देत नाही, काय नाही. दहीहंडी कॅन्सल झाली. लेकर चाललं नाही आज पावसानं. काल पाऊस झाला म्हणून चिखलाचं. थोडेच लेकर आहेत, मॅडम म्हणल्या सोमवारी करू आता आपण. दहीहंडी गेली सोमवारवर बघा. मग आता सोमवारी बघा तुला कसं नट होते. तर तुम्हाला कोणालाही हॉस्पिटल विषयी माहिती हवी असली तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो, तुम्हाला पूर्णपणे हॉस्पिटलची माहिती देईल. आणि शिर्डीत फक्त आता आपण मी पंढरपूरचा असल्यामुळं डायरेक्ट पंढरपूरमधनं शिर्डीला जायला आधी गाडी होती, पण आता बंद आहेत. काय म्हणजे काय झालं काय माहिती. आणि कुर्डवाडीतनं पण नाही, ती कुर्डवाडीतनं तुम्हाला दौंडला जायला लागेल. दौंडमधनं परत शिर्डी डायरेक्ट पंढरपुरातनं इष्टे पण आहे बघा. सकाळी 5:30 वाजता 12:30ला का 12:00 काय तर शिर्डीत पोचते. तर अजूनही कोणाला बाकीची माहिती हवी असली तर कमेंट करून सांगा मित्रांनो. आता आणि किती का मोठं ऑपरेशन असणार तिथं होतं म्हणजे होतच. कशाचा का असणार, किडनी म्हणा, हार्ट म्हणा, जे काही का प्रॉब्लेम असताना त्याचे सगळ्यांचे ऑपरेशन तिथं होतातच. आता मला कळच व्हिडिओ टाकल्यावर हॉस्पिटल किती मोठं आहे. हॉस्पिटलचा व्हिडिओ टाकणार आहे खास करून करायचं कारण तेच होतं की काय तर आपलं म्हणजे माझ्या तर वडिलांचं झालेलं आहे, पण काय तर आपल्यामुळं 4 जणांचं चांगलं व्हावं, त्यामुळे मी पण व्हिडिओ केलेला आहे बघा मित्रांनो. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. आणि अजून कोण आपलं नवीन पाहुण्यातला म्हणा इकडं तिकडं असेल तर त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा, किंवा हॉस्पिटलची माहिती पूर्णपणे म्हणून असं तसं व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी कधीही मिळून जाईल, म्हणजे अपलोड होईल. नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. कसा वाटतो ती पण कमेंट करून सांगा. आणि जे कोण आपले यूट्यूब आयडी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय बाय.